नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MST-CET 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी PCM आणि PCB या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सुरू झालेले आहेत। तर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक आहेत, त्यासाठी किती फी राहणार आहे, टाइम टेबल किती आहे, किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकतो, पेमेंट किती तारखेपर्यंत करू शकतो आणि तुम्हाला फोटो कोणत्या बॅकग्राऊंडचा पाहिजे, त्यानंतर तुम्हाला इतर यावर्षी झालेले बदल काय काय आहेत, तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत, याबद्दलची सर्व काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। तर ही MST-CETची ऑफिशियल वेबसाईट आहे। त्यामध्ये CET एक्झामिनेशन पोर्टल इयर 2025-26 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी साइन इन करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी 2 टॅब मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण रजिस्टर करून त्यानंतर आपल्याला एक ईमेलवरती व्हेरिफिकेशन कोड येईल। तो व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला ईमेल ID आणि पासवर्ड टाकून आपले अकाउंट लॉग इन करायचे आहे। तर आपण याबद्दल दुसरा व्हिडिओ बनवू। तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत। तर हे MST-CETचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे। यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। हे आहे एक्झामिनेशन शेड्यूल फॉर MST-CET 2025। ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट 30 डिसेंबर ते 15 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतो। PCM आणि PCB दोन्ही ग्रुपसाठी हे टाईम टेबल दिलेलं आहे। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट विथ ॲडिशनल लेट फी फॉर फी ऑफ 500 रुपये ऑल कॅटेगरीसाठी आपल्याला लेट फी लागणार आहे। कधी लागणार आहे? जर तुम्ही 16 फेब्रुवारीपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन केलं नाही आणि 15 फेब्रुवारी म्हणजे लास्ट डेट होऊन गेल्यानंतर 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन हे लेट फीसोबत करू शकता। त्यासाठी ॲडिशनल फी 500 रुपये तुमच्याकडून आकारण्यात येणार आहे। आणि ज्यांनी ॲप्लिकेशन केले आहे पण पेमेंट केलेले नाही त्यांच्यासाठी 23 फेब्रुवारी 2025पर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता। ॲडमिट कार्ड इश्यू डेट ही त्यांनी दिलेली नाही आहे, तर ती नंतर आपल्याला मिळून जाईल। सेंटर हे आपल्याला ॲडमिट कार्डमध्ये मिळेल आणि एक्झामिनेशन शेड्यूल जे आहे हे डेट वाईज दिलेलं नाही, फक्त टायमिंग वाईज दिलेलं आहे। PCM आणि PCB ग्रुपसाठी तुम्हाला ही एंट्री जी त्यांना सकाळची शिफ्ट मिळेल त्यांच्यासाठी 7:30 ते 8:45पर्यंत तुम्हाला सेंटरपर्यंत पोहोचायचं आहे। त्यानंतर तुमचं लॉग इन 8:50ला होणार आहे। एक्झाम 9ला सुरू होणार आहे आणि एंड एक्झाम 12 वाजेपर्यंत ही होणार आहे। असंच PCB ग्रुपसाठी दिलेलं आहे। आणि ज्या शिफ्ट दिलेल्या आहेत PCM ग्रुपसाठी आणि PCB ग्रुपसाठी मॉर्निंग शिफ्ट जी आहे ती 9 ते 12ची असणार आहे आणि जी आफ्टरनून शिफ्ट आहे ती 2 ते 5 वाजेपर्यंतची राहणार आहे। आणि तुमचा जो सिलेबस राहणार आहे म्हणजेच सिलेबसनंतर जे वेटेज राहणार आहे, कोणते क्वेश्चन किती मार्कला राहणार आहे या पद्धतीनं दिला आहे। हा चार्ट तुम्ही रेफर करू शकता, याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही ठेवू शकता। हा सिलेबस तुम्हाला हे टॉपिक असू शकतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोचे। 2025 MST-CET 2025 रिझल्ट विल बी डिक्लेअर इन पर्सेंटाईल फॉर्मॅट, म्हणजेच तो रिझल्ट तुम्हाला पर्सेंटेजमध्ये नाही तर पर्सेंटाईलमध्ये हा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। आपल्याला फॉर्म भरते वेळेस जे फोटोचं स्पेसिफिकेशन आहे यामध्ये असं दिसून येते की तुम्हाला तुमचा एक क्लिअर पासपोर्ट फोटो हा आवश्यक लागणार आहे विथ व्हाईट बॅकग्राऊंड। MST-CET 2025साठी ॲप्लिकेशन फी पेमेंट काय राहणार आहे? तर
फॉर जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी आउटसाईड महाराष्ट्र स्टेट त्यासाठी 1,000 रुपये चलन हे आपल्याला लागणार आहे. तर आपण इतर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल OBC, NTD, NTB, NTC, त्यानंतर OBC, SBC, SCBC, EWS म्हणजे ओपन कॅटेगरीमधून ज्यांनी EWS सर्टिफिकेट किंवा मराठा कॅटेगरीसाठी SCBC सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यांच्यासाठी 800 रुपये चलन हे राहणार आहे. आणि जे ऑर्फन आहेत त्यांच्यासाठीही 800 रुपये चलन हे आपल्याला लागणार आहे. आणि त्यांनी एक सूचना दिलेली आहे, कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू सबमिट द कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल ॲट द टाईम ऑफ फिलिंग इन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म टू बी कन्सर्न अंडर कॅटेगरी. म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ते जेव्हा कॅप ॲप्लिकेशन फॉर्म सुरू होणार आहे त्यावेळेस ते आपल्याला कॅप सर्टिफिकेट हे लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे. तर तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म जर तुम्ही 15 फेब्रुवारीपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म भरला नाही तर तुम्हाला विथ लेट फी ओपन कॅटेगरीसाठी 1,500 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 1,300 रुपये ॲडिशनल चलन हे तुम्हाला लागणार आहे. विथ ॲडिशनल चलन हे लागणार आहे. या पद्धतीनं आपण ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या MST CET 2025-26साठी त्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत. तुम्हाला इतर कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता